गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, इकडे स्वयंपाकाची तर सुरुवात झालीच आहे. आज आहे शुक्रवार. तर बघा, इकडं मसाला काढलेला आहे. इकडे कारले चिरून घेतलेत, असे कारले चिरले धुवून, आणि आता भाजी बनवते कारल्याची. तर चला. आणि हे बघा, हे मसाला आहे. आता भरणार नाही मी, तसाच करणार आहे. भाजी भरल्या कारल्याची नाही आहे, तर अशी चकत्या केलेल्या आहेत. चकत्या म्हणजे अशी काप. चला, अशी कारल्याची भाजी बनवायची आहे. आता मी टाकला आहे सगळा मसाला, आणि आता कुकरमध्ये एक शिट्टी, एक वाफ घ्यायची. शिट्टी पण नाही, एक वाफ अशी घ्यायची. हे पाय, इकडे मस्त कारल्याची भाजी झालेली आहे अशी. चला, आता टिफिन पण भरायचं आहे. नाश्त्याची तयारी करायची आहे. आज नाश्त्याला पोहेच बनवणार आहे, झटकीपट. मिस्टरांना काय कारल्याची भाजी नाही आवडत, तर मी काय करते माहिती का, थोडी कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर सोबत देत असते. म्हणजे कसं, थोडं हे थोडं ते असं खातात मग. चला, स्वयंपाक झालेला आहे. आता नाश्त्याची तयारी. नाश्त्यासाठी हे बघा, पोहे भिजवलेले आहेत, आणि टिफिन झालेला आहे भरून. हे बघा, कांदा बटाटा चिरून घेते पटदिशी, आणि नाश्ता बनवले की पुन्हा भेटते. पोहे भिजवून ठेवलेले मगाशीच. चला, भांड्यामध्ये विळी घेतलेली. विराज गेला असेल तर स्कूलला. हां, कसला ब्रश हो? टूथब्रश का? टूथब्रश आणायचं हो. टूथब्रश का? हो. अहो, त्याचा खराब झालाय तो. चला या नाश्ता करायला. तोपर्यंत पहिल्यांदा कांदा आणि बटाटा चिरून घेते. कांदा बटाटा गरम तर इतकं होतंय, गॅस समोर जास्त गरम होते. आता उद्यापासून धावपळ चालू. विरांशचा पप्पा चाललाय जर्मनीला. विरांशचे पप्पा चालले जर्मनीला, आज जाणार आहे. चला, इकडे बनवते पोहे नाश्त्याला. चला, या नाश्ता करायला सगळेजण. जरा ते एप्रन लावायला लागेल त्यांना. एप्रन काकूंना लावा. हे बघा, मी इकडं रसिकाकडे आली. आता ही दिसते का बॅग? हे पहा, नको गो बाई, मला कॉफी नको, मी ताक घेते. हे जर्मनीला जायची तयारी, बॅग भरलेली आहे. किती किलोचं असतं का तिकडं काय? पण किती? 35 आहे का? मला वाटलं 15 किलो का काय. अशी कॉफी बनवते का? फेस येतो ना त्याला. कसली कॉफी म्हणतात? फिल्टर कॉफी. आम्हाला माहिती आहे हॉट कॉफी फक्त. कोल्ड आता तुमच्यामुळे कोल्ड झाली. आज विनायकला ना सकाळपासून बरंच वाटत नव्हतं. आज बघा, विरांशला लवकर आणणार आहे स्कूलमधनं, का आता डॅडू चालला आहे 1:30 वाजता, आणि नेमकं विरांशची स्कूल 1:30 वाजता सुटत असते. त्याच्यामुळे मग आज टीचरला सांगितलं की 1 तास आधी आणणार आहे, म्हणजे घेऊन जातो स्कूलमधनं.
तर ते हो म्हणाले. हे बघा आता विरांश तर डॅडूशिवाय राहत नाही खरं. आता कसं व्हायचं कठीणच आहे. आज विनायकची पण तब्येत जरा बरीच नाही आहे, सर्दी झालेली आहे. आता बघू, आता जाऊ तर लागणारच आहे त्याला. हे पहा इकडे हे आलेले आहेत जावईला भेटण्यासाठी. जावई जाणार आहे आता जर्मनीला, त्याच्यामुळे हे पण भेटायला आले. आता विरांश येईलच, डॅडू आणेलच. तोपर्यंत हे बघा मी इकडची भांडे आवरते. रसिकाचा कॉल चालू आहे. विरांशने ॲक्टिव्हिटी केली स्कूलमध्ये. काय केली म्हणू? हात घाण झालाय माझा. किती छान ॲक्टिव्हिटी केली विरांशने बघा. घाण झालं म्हणलं तू. बघू बघू कुठलं लावलं? येलो येलो आहे का हाताला? येल्लो. चला चला विरांश डॅडू आता. दही दही नाही. हे पहा इकडं रसिकाने आता दही साखर दिलं विनायकच्या. तिला माहीत नव्हतं घरात दही आहे ते. विरांश सोडून चालला. विरांश रडायला लागला. डॅडू विरांश रडतो. विरांश रडायला लागला. डॅडू तो विरांश रडतो ते बघ, रडायला लागला. डॅडू विरांश रडायला लागला. रडतो विरांश. इकडे विनायकची सगळी तयारी झालेली आहे. कॅब बुक करायची आहे आणि आता आम्ही सगळेजण त्याला खाली सोडायला जाणार आहोत. विनायकचा चेहरा असा उदास पण झाला होता, बरं पण नव्हतं. चला निघाला आता. कुणालाच देणार नाही, तो खूप हुशार आहे. तो माझा मोबाईल वरच राहिला. डॅडू कलमदान नाही त्याला. आली बघा गाडी. बाय. डॅडू गेला. विरांशला करमणार नाही, ते दाखवते खरं. हे बघा 4 वाजताच विरांशला ना झोपेतनं उठवलं आणि आता तो टी व्ही पाहते आणि मी आता सगळं घर आवरते. घरी जाऊन चहा कॉफी बनवून आलेली. विरांशला घेतलं आणि तसंच घरी जाऊन चहा कॉफी बनवते. बघा कसं गळ्यातला विरांश सगळं हे करतो. तर आता मी सगळं घर आवरते आणि विरांशला घेऊन पुन्हा 5:30 वाजता तिकडे घरी जाते. जेणेकरून म्हणजे कसं मावशी गेलेल्या असतात आणि सासूबाईंना मग सांभाळावं लागतं, पाहावं लागतं सासूबाईंकडे. तर अशा प्रकारे बघा आता विरांश झोप तर झालेली आहे. कुठलं लाईट लागले बाळा? लागला का? हे पण लागलं का लॅम्प? चार्जिंग लावायचं आता मोबाईल. तर चला बघा आता हे घर आवरते जरा. विरांशला नादी लावलं टी व्ही लावून आणि मग संध्याकाळी पुन्हा मग स्वयंपाक घरचा बनवून तिकडचा आणि इकडं पुन्हा रसिकाकडे झोपायला यायचं. तर चला भेटूया थोड्या वेळाने पुन्हा.